मुख्यमंत्री शिंदेंकडून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्तानं त्यांनी अनेक उपक्रमांची घोषणा केली। गेल्या 3 वर्षात शिवसेना घराघरात पोहोचवण्यासंदर्भातही शिंदे म्हणाले, शिवसेना सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, चांदा ते बांदा शिवसेना घराघरात, अशा प्रकारचं वक्तव्य स्वतः एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। शिवसैनिक अनेक समाजभिमुख लोकाभिमुख कार्यक्रमाचं आयोजन करत असतात आणि आजच्याही आम्ही 23 जानेवारी महत्त्वाचा दिवस आहेच, परंतु हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळे आजच्या या 23 जानेवारीला आगळं वेगळं महत्त्व आहे। जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेक या ठिकाणी उपक्रम जे आहेत हे सुरू करण्याची देखील घोषणा मी करतोय। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्तानं राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, पाहूयात। जन्मशताब्दीच्या वर्षाला आजही वाटतं की बाळासाहेब आमच्यामध्ये आहेत आणि प्रत्येक श्वासाला बाळासाहेबांची आठवण येते आणि जन्मशताब्दीच्या वर्षानिमित्तानं अगदी आजपासूनच आमचे वर्षभर लोकांसाठी असलेले कार्यक्रम, मग ते ब्लड डोनेशन असेल, कॅम्प असेल, खूप कार्यक्रम होऊ घातलेले आहे। बाळासाहेबांचे विचार आमचे एकत्रच आहे। त्यांचे विचार काय असले आम्हाला माहित नाही, पण ते पण बाळासाहेबांच्या विचारावर चालत आहे, आम्ही पण बाळासाहेबांच्या विचारावर चालतो। पण काही गोष्टी कशा घडल्या ते राजकारणामध्ये मला जायचं नाही, पण आज मी जे उभा आहे, मी मंत्री जो म्हणून उभा आहे, तो फक्त बाळासाहेबांमुळे उभा आहे। त्यामुळे बाळासाहेब हे सगळ्यांचे दैवत आहे आणि मला तरी असं वाटतं सगळ्यांचं दैवत असल्यामुळे विषय देत नाही। बाळासाहेब हे नक्कीच महाराष्ट्राचे ब्रँड होते आणि बाळासाहेबांनी केलेलं कार्य, बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व हे निश्चितच पूजनीय आहे। त्यांनी दिलेले संदेश हे देखील पूजनीय आहे। निश्चित बाळासाहेबांच्या मार्गदर्शनात आम्ही त्या ठिकाणी काम करू। बाळासाहेब होते। मी आता तर मला काँग्रेसमध्ये येऊन 25 वर्ष झाले। सुरुवातीचा काळ जो होता, बाळासाहेबांनी कधी जात पात धर्मपंथ मानला नाही। ठीक आहे, त्यांचं हिंदुत्व होतं, पण ते एकदम देशासाठी होतं, असं वेगळी नव्हतं। आणि बाळासाहेब तर मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करत असताना त्यांच्या सभा घेतल्या। मी अत्यंत दुरून दिसलो की बाळासाहेब मला माझ्या नावापेक्षा मला नक्षलाईट म्हणून आवाज द्यायचे, हे नक्षलवादी म्हणून मला बोलवायचे। बाळासाहेब जेवढे कठोर होते तेवढे मनाचे हळवे पण होते। बाळासाहेबांचे विचार हे आमच्या सर्वांसाठी, आमच्या जीवनाकरता, आमच्या रोजच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आणि आमच्या सामाजिक जीवनामध्ये आणि सर्व क्षेत्रामध्ये महत्त्वाचे आहेत। त्यांच्या जीवनचरित्रावर जर आम्ही आमचं जीवन काढलं तर त्यातमधला एक टाचणीभरसुद्धा आम्ही घेतला, बाळासाहेबांच्या जीवन कार्याचा टाचणीभरसुद्धा भाग आम्ही स्वीकारला, तर महाराष्ट्राला मजबूती देण्याचं एक मोठं कार्य आमच्याकडनं होऊ शकतं। बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं सरकार आणून खऱ्या अर्थानं बाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांना वंदन करण्याचं काम मुंबईकरांनी केलेलं आहे। एका बाजूला उबाटा गटाच्या माध्यमातून वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तोडवण्याचं काम केलेलं असताना मुंबईकरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार कोण आहेत हे ओळखलं आणि या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने बाळासाहेबांना अभिवादन करत, वंदन करत, त्यांच्या विचाराचं सरकार, हिंदुत्ववादी विचाराचं सरकार मुंबईमध्ये आणलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।